नमस्कार मैत्रिणींनो, चला आज काय बनवायचं. आज आपल्याला बनवायचं आहे हे बघा. इथं अगदी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं घेतला आहे वल्ला वाटाणा. मैत्रिणींनो, बाजारात खूप स्वस्त झाला आहे वाटाणा. अगदी आपण त्या वाटाण्याचे नवीन नवीन प्रकारचं बनवू शकतो. चला, इथं शेंगदाणे घेतलेत, लसूण घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आज आपल्याला बनवायचं आहे वाटाणा मिरचीचा ठेचा. मग पहा बरं, हा वाटाणा मिरचीचा ठेचा तुम्ही कधी केला आहे का मैत्रिणींनो? पहा, मी आज बनवणार आहे. तुम्ही बी अशा पद्धतीने बनवा आणि खरंच अगदी भरपूर असा खासान की दुसऱ्यांनासुद्धा वाटायला येणार नाही, एवढा भारी होणार आहे. इथं ह्या मिरच्या संपूर्ण बघा अशा तुकडे करून मी याच्यात टाकते बरं का. तुकडे करून टाकायचं म्हणजे कसं आहे, हलवता बी आपल्याला व्यवस्थित येतं आणि अगदी व्यवस्थित त्याला तेल वगैरे लागतं. चला, आता साधारण 5-1 मिनटं मी अशाच मंद गॅसवर आपल्या ह्या मिरच्या हलवून घेते, भाजून घेते थोड्याशा. साधारण त्याचा निबारपणा आहे ना, म्हणजे मऊसूत झाल्या पाहिजे असं थोड्याशा भाजायच्यात आपल्याला, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी उगाच नकळत असं तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि मिरच्या भाजताना तेल टाकल्यावर एक काळजी तर नक्कीच घ्या बरं का. ह्या मिरच्या अगदी फुटू शकतात, उडतात, आपल्या तोंडावर उडतात किंवा डोळ्यातही उडती ही मिरची. आणि शक्यतो जास्त करून तोंडावरच उडतात बरं का. त्याच्यामुळे लांब उभा राहून ह्या मिरच्या हलवायच्यात अगदी. कारण की खरं सांगू का, माझ्यासुद्धा तोंडावर उडलेली आहे ही मिरची एवढी जोरात, आणि अगदी जोरदार चटका बसतो. इथं बघा शेंगदाणे लसूणही घेतलेलं आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला नंतर टाकायचे. आता टाकायचं आहे वाटाणा हे का. मस्तपैकी हा ओला वाटाणा मी टाकून देणार आहे. त्याला जेवढा लागेल तेवढाच टाकायचा, जास्त काही टाकायचं नाही. तो बी अगदी छान पद्धतीने आपल्याला असा परतून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणींनो. गॅसची फ्लेम अगदीच लो ठेवायची, फास्ट करायची नाही आहे. आणि वाटाणा हा परतून घ्यायचा आहे. वाटाणा परतायच्या वेळेस परतला की त्याच्यावर 1 मिनटं झाकण ठेवायचं आहे, पुन्हा पाहायचे. वाटाणा अगदी सॉफ्ट असा होतो आपला. त्याच्यानंतर टाकायचे जिरी, पाहू शकता मी जिरी टाकलेली अर्धा चमचा. पुन्हा आपण हलवून घेऊया. आणि मैत्रिणी, अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना ही चटणी खूपच छान लागते. आता लसूण आणि शेंगदाणेसुद्धा टाकून दिलेले आहेत बघा. ते सुद्धा अगदी छान पद्धतीने फ्राय करायचे आहेत आपल्याला मस्त असे. हा वाटाणा खरडा पहा बरं मैत्रिणी कसा लागतोय. आणि खरंच खूप छान लागतो वाटाणा खरडा. एकदा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने. खरंच तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तर नक्कीच करसान. आता चवीपुरतं मीठही टाकलं. आणि हा खरडा तुमची मुलंसुद्धा आवडीने खातीन, एवढा छान लागतो. जी खाणारी नाही तीसुद्धा खाणार पहा. आणि तसं जर म्हणलं तर हा खरडा खास मुलांसाठीच आहे बरं का. एवढा सुंदर होता, अप्रतिम. आता याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठही बेताने टाका. अगदी छान मस्त खालवर असं परतून घेतलेलं आहे पहा. 2-1 मिनटं. 2 मिनटं परतल्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं 1 मिनटंभर. पुन्हा पाहायचे. मिरच्या अगदीच मऊ झालेल्या आहेत आपल्या. आणि अगदी वाटाणा शेंगदाणे बी छान फ्राय झालेले आहेत. आता आपला हा खरडा तयार झालेला आहे. खाली घ्यायचा आहे व आणि अशा पद्धतीने ग्लासाने, नाही आपल्याला खलबत्ता घ्यायचा नाही, काय फक्त ग्लासाने त्याला अगदी मस्त असं ग्लासाने बघा आपल्याला हे खरडून घ्यायचे, ठेचून घ्यायचे. आणि खरंच ग्लासाने खूप छान आपला ठेचा होतो. तुम्हाला सांगू का, जी मिक्सरमध्ये न वाटता असं जर केलं तर अप्रतिम चव लागते. मिक्सरमध्ये आपण भरडलं तर खरंच त्याची एवढी चव नाही लागत. असं ग्लासाने करून घेतला की ठेचा खूपच छान चव लागते मैत्रिणी. आणि पूर्ण आता हा ठेचा मी ग्लासाने करणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ग्लासाने खूप छान ठेचा तयार होतो बघा. 5 मिनटाच्या आत आपला वाटाणा ठेचा तयार होतो मैत्रिणी. चला मग, बाय.